वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो की इकडे दिव्या ही ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा अगं तुला माहीत नाही आहे का शौर्य कुठे गेला आहे ते. त्यावर ऊर्जा म्हणते कुठे गेला आहे. त्यावर दिव्या म्हणते अगं असं काय करतेस, शौर्य आज अर्पिताला भेटायला गेला आहे ना. त्यावर ऊर्जा म्हणते हां ही गोष्ट तर मला माहिती आहे. त्याबरोबर मग आता दिव्या म्हणते अगं ऊर्जा तुझा नवरा शौर्य त्या अर्पिताला भेटायला गेला आहे आणि तू म्हणतेस की मला माहिती आहे, तुला याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही आहे का ऊर्जा. त्यावर ऊर्जा म्हणते त्यामध्ये काय प्रॉब्लेम असायला हवा दिव्या, उगाचच्या उगाच काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस, समजलं ना. आणि राहिला प्रश्न शौर्याच्या जाण्याचा, तर मला माहिती होतं तू जाणारच आहे. त्यावर दिव्या विचार करते अरे काहीतरी वेगळं बोलायला हवं. मग दिव्या म्हणते ऊर्जा अगं शौर्य तुला म्हणाला होता का की त्याला उशीर होणार आहे म्हणून, कुठे बाहेर जाणार होता का तो. त्यावर ऊर्जा म्हणते तुला काय करायचं आहे एवढं. त्यावर दिव्या म्हणते अगं जाणारच असेल नाही म्हणजे म्हणूनच तर यायला एवढा वेळ लागला ना त्याला. अगं ऊर्जा असं काय बोलतेस तू, आईने मला तुझी पाठराखीण म्हणून पाठवलं आहे. त्याबरोबर ऊर्जा म्हणते तू माझी पाठराखीण म्हणून आली आहेस या घरात. त्यावर दिव्या म्हणते अगं तसं नाही गं, म्हणजे मी ह्या घरची सून तर आहेच पण तुझी सख्खी मोठी बहीणसुद्धा आहेच की, म्हणूनच तर आईने तुझ्या पाठराखणीसाठी कोणाला पाठवलं नाही. कारण आई म्हणाली मला फोनवरती की दिव्या तिथे तू आहेस हां, ऊर्जाची बहीण मोठी तिची पाठराखीण म्हणून मी कोणाला पाठवत नाही आहे, समजलं का तुला. म्हणून मी तुझी एवढी जास्त काळजी करते, म्हणून शौर्याबद्दलसुद्धा चौकशी करते, कळलं का. एवढा उशीर कसा काय झाला त्याला गं. त्यावर मग ऊर्जा विचार करते, दिव्या बोलते ते बरोबर आहे, कदाचित शौर्य हा तिकडे थांबलं असेल, कदाचित अर्पिताची तब्येत खराब झाली असेल. हां मला फोन करून विचारायलाच हवं, पण या दिव्यासमोर काही विचारायला नको. तर दिव्या म्हणत असते ऊर्जा अगं काय गं, मनातल्या मनात किती काही बोलून गेलीस, कसला एवढा विचार करतेस. आता ऊर्जा तरीही काही भानावर नसते, तिच्या डोक्यात विचाराचं चक्र सुरूच असतं. तिला वाटत असतं की शौर्य दिव्या म्हणते तसं अजूनही तिकडेच असेल का शिर्केंच्या घरी. त्या शिर्केंच्या घरी आहे म्हटल्यावर फोन करून बघायलाच हवं. मग ऊर्जा फोन करायला खोलीतून बाहेर जाते. त्याचबरोबर दिव्या ताबडतोब पटकन खोलीचा दरवाजा बंद करून घेते आणि मग खोलीचा दरवाजा बंद करून आता ती लगेचच पेपर शोधायला घेते पद्माच्या कराराचे. तर त्यामध्ये तिला आता पहिले पेपर सापडतात ते म्हणजे एका बिल्डरच्या केसचे. त्यानंतर तिला दुसरे पेपर सापडतात ते म्हणजे एका मोठ्या घराच्या बनावटीचे. त्यानंतर असेच तिला 2-3 चुकीचे पेपर सापडतात. दिव्या विचार करते अरे यार ह्याच्यामध्ये मला हवेत ते पेपर कुठे आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्पिता म्हणत असते शौर्य खरंच तू मला भेटायला आलास ना, मी खूप खूप खुश आहे, म्हणजे मला खूप छान वाटतंय, एकदम भारी फील होतं, एकदम आनंदी. शौर्य अरे असे किती दिवसानंतर आपण एकत्र भेटतोय, बोलतोय, बसलोय नाही का. अरे तुला माहिती आहे का घरातले ना सध्या माझ्याबरोबर अजिबातच चांगले वागत नाही आहेत रे. म्हणजे तुझं नाव घेतलं तरी मला गप्प बसवतात, तुझं नाव घेतलं तर मला डॉक्टरांना बोलवतात, माझ्यासाठी इंजेक्शन देतात, कधी कधी तर थेट मला झोपून घ्यायला सांगतात. शौर्य अरे यार सगळ्यांना असं वाटतंय की मी वेडी झाली, मला वेड लागलं आहे म्हणून मी अशी वाटते. पण शौर्य तूच सांग मला वेड लागलं आहे का, तुलाही असं वाटतंय का रे की मी वेडी आहे म्हणून. शौर्य अरे मला वेड वगैरे नाही लागलेलं, मला फक्त आपलं लग्न लावलेलं हवं आहे आणि म्हणूनच मी फक्त जरा जास्त एक्सायटेड आहे बस. पण या सगळ्यांना ते कळतच नाही आहे की मी फक्त एक्सायटेड आहे. शौर्य अरे मला वेड वगैरे खरोखर काहीही लागलेलं नाही आहे रे. तुझं नाव घेतलं ना तरीही लोक खूप वाईट वागवतात रे मला, आणि आता ना ह्या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास होतो. मला असं झालं आहे कधी एकदाचं आपलं लग्न होतं. त्याबरोबर शौर्य म्हणतो अगं तू रडू नकोस ना. त्यावर ती म्हणते अरे नाही रे शौर्य मी काही रडत नाही आहे, बरं फॉरगेट इट. आता मी तुला काय सांगते ते ऐक. शौर्य माझं तुझ्यावर खूप खूप जीवापाड प्रेम आहे रे. मी तुझ्याशिवाय स्वतःला पाहूच नाही शकत, तुझ्याशिवाय मी स्वतःला इमॅजिन नाहीच करू शकत. त्याबरोबर शौर्य ऑकवर्ड होतो. तशी ती म्हणते बरं इट्स ओके, राहू देत ते सगळं. मी काय म्हणत होते, हे बघ आपल्या लग्नाचे डेस्टिनेशन प्लॅनिंग्स. हे बघ इथे ना हे पूर्ण लॉबी एरिया आहे त्यांचा. सो इथे ना मला ना शौर्य आपल्या लग्नाच्या दिवशी मस्त असं धावत यायचं आहे, राऊंड घ्यायचे आहेत
आणि असं व्हिडिओ शूट करून घ्यायचं। आणि हो शौर्य, माझी पहिली कंडिशन आपल्या लग्नाचे सगळे व्हिडिओ शूटिंग आपण स्वतः करणार आहोत। उगाचच्या उगाच कोणाला काही हे करायचं नाही आहे, इन्सिस्ट करायचं नाही आहे, कळलं ना? त्याबरोबर शौर्य म्हणतो हो कळलं। त्यावरती म्हणते आणि आणखीन काही प्लॅन्स आहेत माझ्याकडे, हे बघ आपण हे असं करायचं, आपण हे तसं करायचं आणि आपण इथे सुद्धा डेस्टिनेशन प्लॅनिंग करू शकतो। शौर्य तुला माहिती आहे का, इथे ना जगातला सगळ्यात मोठा स्विमिंग पूल आहे, मला ना इथे तुझ्याबरोबर जाऊन फोटो क्लिक करायचे। त्याबरोबर आता शौर्यला खरं तर ही अर्पिताची अवस्था बघवतच नसते। शौर्य मनात विचार करतो, अर्पिता तुझी ही अवस्था नाही ग बघवत आहे मला। तर अर्पिता ही मात्र शौर्यबरोबर बोलतच चाललेली असते आणि फक्त बोलतच चाललेली असते। तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा शौर्याला कॉल करते, पण आता इकडे शौर्य हा अर्पिताच्या समोर बसलेला असतो आणि अर्पिताची अवस्थासुद्धा खूप जास्त नाजूक आहे हे शौर्याच्या लक्षात आलेलं असतं। त्यामुळे तो आता विचार करतो की यावेळी मी अर्पिताच्या समोर ऊर्जाचा फोन उचलणं योग्य ठरणार नाही, म्हणून मग तो फोन कट करतो। आता शौर्याने फोन कट केल्यावर ऊर्जा विचार करते की कदाचित दिव्या म्हणते तसंच शौर्याला खरोखरच कुठेतरी काही कामासाठी वगैरे बाहेर जावं लागलं असेल, म्हणूनच त्याला माझा फोन उचलायला वेळ मिळाला नसेल। असो काही हरकत नाही, मी एक काम करते, व्हॉईस नोटच सोडून ठेवते ना त्याला, म्हणजे नंतर शौर्य बघेल तेव्हा मला मेसेज करेल। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता दिव्याला जे पेपर्स हवे असतात, प्रॉपर्टी पेपर्स, ते सापडलेले असतात। आता ते पेपर्स सापडल्याच्या नंतर मग इकडे लगेचच दिव्या विचार करते की चला हे पेपर्स तर मला आत्ता सापडलेले आहेत, आता मी पटकन इतक्यात तिला बाहेरून इकडे आवाज येतो, वहिनी वहिनी अगं मला ना ब्रोकोली सूप बनवायचं होतं, त्यासाठी मला थोडी तुझी मदत हवी होती, करशील का? त्यावर ऊर्जा म्हणते मी तर केली असते तीर्था, पण ह्या सर्व गोष्टी ना माझ्यापेक्षा जास्त चांगल्या तुझ्या दिव्या वहिनीला जमतात, तू तिच्याकडे मदत माग, ती तुला खूप काहीतरी वेगळ्या युनिक आयडिया देईल। इतक्यात तिकडे लगेचच दिव्या येते आणि दिव्या म्हणते अगं तीर्था ब्रोकोली सूप हवं आहे ना तुला बनवून, चल 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 मी तुला शिकवते, ब्रोकोली सूप शिकवते, टोमॅटो सूप शिकवते, खूप काही शिकवते, चल चल। त्याबरोबर मग आता ती लगेचच तीर्थाबरोबर तिकडनं निघून जाते। त्याबरोबर मग इकडे आता ऊर्जा ही मात्र तशीच तिथे शौर्याचा विचार करत उभी असते। तर दुसरीकडे आता शौर्य हा मात्र अर्पिताबरोबर असतो। तर ऊर्जा विचार करते शौर्य कामासाठी बाहेर गेला असेल की अजूनही खरोखर तो अर्पिताच्या घरीच असेल, अर्पिताची मनस्थिती तर ठीक असेल ना आता। त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अर्पिता म्हणत असते शौर्य आणि ना आपण खूप मज्जा करायची आपल्या लग्नात। त्यावर शौर्य म्हणतो बरं ठीक आहे, पण अर्पिता आता चल, आता मी निघतो। त्यावर अर्पिता म्हणते शौर्य अरे एवढ्या लवकर का जातोयस, प्लीज थांब ना थोडा वेळ आणखी। शौर्य म्हणतो नाही अर्पिता मला उशीर होतो, निघायला हवं, माझं काम आहे महत्त्वाचं, मी येतो आता। त्यावर मग अर्पिता म्हणते शौर्य अरे बरं ठीक आहे, पण कॉफी तरी घे। त्यावर शौर्य म्हणतो नाही यावेळी मला कॉफी नको आहे। त्यावर अर्पिता म्हणते ठीक आहे, पण मग चहा घे, मी तुझ्यासाठी चहा बनवते। शौर्य म्हणतो नाही चहाही नको आहे मला अर्पिता, उशीर होतो। आणि मग शौर्य आता तिकडनं बाहेर येतो। शौर्य आता म्हणत असतो की बाप रे खरोखर अर्पिताची किती वाईट अवस्था झाली, एवढ्या चांगल्या मुलीची ही इतकी वाईट अवस्था झालेली बघवत नाही आहे, म्हणजे हे सगळं काही चुकीचं घडतं आहे अर्पिताबरोबर। आणि शौर्य आता म्हणजे खूप हर्ट झालेला असतो अर्पिताची ही अवस्था बघून, त्याच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात आणि तो ते अश्रू आता पुसतही असतो। इतक्यात तिकडे शिर्के आणि मिसेस शिर्के येतात। मग शिर्के विचारतात काय झालं शौर्य बेटा? त्याबरोबर शौर्य म्हणतो नाही काही नाही अंकल। त्याबरोबर मग शिर्के म्हणतो की म्हणजे याचा अर्थ तुलाही मन आहे? त्यावर शौर्य म्हणतो म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? त्यावर मग शिर्के म्हणतात की नाही आता तुला तुझ्या डोळ्यातलं पाणी टिपताना मी पाहिलं आहे, तू डोळ्यातलं पाणी टिपतोयस तुझ्या, याचा अर्थ हाच होतो ना की तुलाही कुठेतरी मन आहे, म्हणून तुलाही वाईट वाटतंय ना अर्पितासाठी? शौर्य अरे खरंच सांगतोय रे, अर्पिताची खूप वाईट अवस्था झाली आहे रे। त्याबरोबर शौर्य म्हणतो अंकल खरंच याच्यासाठी ट्रीटमेंट सुरू करायला हवी आपण। त्यावर मग आता ते म्हणतात शिर्के ट्रीटमेंट सुरू आहे ना, ट्रीटमेंट सुरू आहे, तू आहेस तिची ट्रीटमेंट शौर्य तू, आणि म्हणूनच तर तुला फोन करून मी असं बोलवून घेतलं होतं। त्याबरोबर शौर्य म्हणत असतो की अंकल जर तसं असेल तर मग मी वरचेवर अर्पिताला भेटायला येत जाईन,
त्याबरोबर हे ऐकून अर्पिताची आई म्हणते, थँक्यू बाळा, खरंच बरं होईल जर तू असं केलंस तर. अरे अर्पिताची तब्येत सुधारणं सध्या खूप गरजेचं आहे रे. त्यावर शिर्के म्हणतात, शौर्य अरे जे जमणार नाही ते का बोलतोयस बेटा, कशाला खोटी आश्वासनं देतोयस, आत्ताच तुला भेटायला येण्यासाठी किती विनवण्या कराव्या लागल्या. त्यावर शौर्य सांगतो, नाही अंकल, मी नक्की पुढच्या वेळेपासून येत जाईन. अर्पिताला बरं वाटण्यासाठी मी नक्कीच तुमची मदत करेन. मला जमेल तितकं मी तिच्यासाठी करेनच. मला वेळ मिळेल तसं मी तिला भेटायला येत जाईन. त्याबरोबर शिर्के म्हणतात, तुला काय हवं ते माग तू. शौर्य तुला जे पाहिजे असेल ते बोल, पण तू करू शकत नाहीस का रे आमच्या अर्पिताशी लग्न? हां, तुला जे हवं आहे ते देईन मी. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अंकल तेवढं सोडून काही बोला, आणि मी मदतीचं बोलतोय, तुम्ही उगाच मला वाकवायचं बघू नका. हे कधीच होऊ शकत नाही, समजतं ना तुम्हाला? त्यावर शिर्के म्हणतात की तुला जे हवं आहे ते मी देईन रे. शौर्य म्हणतो, मला नाही जमणार. तर दुसऱ्या बाजूला आता अर्पिताची आई म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही हे पोराला. शौर्य बेटा, तुला मी नाश्त्यासाठी काय बनवू सांग ना मला, मी एक काम करते, तुझ्यासाठी काहीतरी मस्त खायलाच घेऊन येते ना. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, नाही काकू मला उशीर होतोय, मी निघतो. त्यावर काकू म्हणतात, अरे असं काय करतोयस, काहीतरी खाऊन जा. त्यावर शौर्य म्हणतो, नाही खरंच नको. त्याबरोबर मग आता शिर्के म्हणतात, अगं जायचं म्हणतोय ना तो, तर जाऊ देत त्याला. कदाचित माझ्या या प्रश्नाने आणि अर्पिताच्या त्या कंडिशननेच त्याला पूर्ण हलवून टाकलेलं असेल. असू देत, जा बेटा तू जा, आणि माफ कर हा मला, नाही म्हणजे मी डायरेक्ट विचारलं म्हणून तुला कदाचित माझा रागही आला असेल, पण काय करू रे, अर्पिताचा बाप आहे ना मी, मुलीची जरा काळजी जास्त वाटणारच ना, म्हणून विचारून गेलो पटकन. त्यावर शौर्य म्हणतो, ठीक आहे अंकल, इट्स ओके, पण तसं काही होऊ शकत नाही, मी अर्पिताला बरं करण्यासाठी मदत करू शकतो फक्त. त्याबरोबर शिर्के म्हणतात की तुझ्या तोंडून हे ऐकूनसुद्धा खूप बरं वाटलं, ठीक आहे, आपल्याला जमतील तसे आपण प्रयत्न करू. त्याबरोबर मिसेस शिर्केसुद्धा म्हणतात की हो शौर्य, तू बोललास ना हे बाळा बघून खूप बरं वाटलं रे, आता कुठेतरी जाऊन अर्पिता बरी होऊ शकेल अशी आशा तरी मनाला खुणावते. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बरं चला आता मी निघतो, मला आता इथे खूप जास्त उशीर झाला आहे. त्यावर मग आता लगेचच सुवर्णा म्हणते, बरं ठीक आहे, पण हो आता पुढच्या वेळी येताना नक्की काहीतरी खायला ये, असा जायला येऊ नकोस हा लगेच. त्यावर शौर्य म्हणतो, हो मी पुढच्या वेळी नक्की काहीतरी घ्यायला येईन. त्यानंतर मग आता लगेचच इकडे आता शिर्के म्हणतात की बरं चल ये बेटा तू. त्यावर शौर्यला आता पुन्हा अर्पिताची आई म्हणते, शौर्य खरंच तुझे खूप आभार, तू इथे आलास. शौर्य म्हणतो की नाही काकी, अहो हात कशाला जोडताय, इट्स ओके. त्यानंतर मग आता शिर्के हे शौर्याला म्हणतात, शौर्य बेटा मी जे काही बोललो त्यासाठी. त्यावर शौर्य म्हणतो, नाही ठीक आहे, आणि त्यानंतर मग तो तिकडनं चाललेला असतो. इतक्यात त्याच्यासमोर विक्रांत येतो, आणि विक्रांत त्याच्यासमोर येऊन उभा राहतो. मग विक्रांत आता तिकडे येतो आणि शौर्याला खुन्नस देत असतो. शौर्यसुद्धा त्याच्याकडे बघत असतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मग विजया म्हणत असते की आपल्याला देवदर्शनाची तारीख ठरवायची आहे, तुमच्यासमोरच ती आपली ठरवून घेतो. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, तुमच्या बायकांच्या कार्यक्रमात मला कशाला उगाच इन्व्हॉल्व करताय, माझी काय गरज आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते की उगाच मला नंतर कोणाचे बोलणे खायचे नाही आहेत ना, मग म्हणूनच मी तुमच्यासमोरच सगळं ठरवते. इतक्यात त्या ठिकाणी आता ऊर्जा आलेली असते. ऊर्जा तिकडे आल्यावर आजीला विचारते, आईसाहेब तुम्ही बोलावलंत का मला. त्याबरोबर मग त्या होकारार्थी मान डोलावतात आणि त्या ऊर्जाला म्हणतात की ऊर्जा बाळा, अगं ये बस इथे, आम्ही तुमच्या लग्नानंतरच्या देवदर्शनाच्या तारखा काढतोय. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, तारखा. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे आजी म्हणते, हो तारखा, म्हणजे तुला काही हरकत नाही आहे ना या लग्नाला. त्याबरोबर ऊर्जाला लगेचच विजया म्हणते, नाही तर आपण जायचो देवदर्शनाला आणि इकडे त्या पद्मा आणि विक्रांतचं लग्न व्हायचं. त्याबरोबर मग आता ऊर्जा म्हणते, ठरली का पद्माच्या लग्नाची तारीख. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो की लग्नाची तारीख ठरली की कळवलं जाईल पद्माला. तसंही लग्न पद्माचं आणि त्या विक्रांतचं आहे, आपला ना त्या घराशी काही संबंध आहे ना त्या पद्माशी काही संबंध आहे, त्यामुळे आपला संबंध येतोच कुठे आपण देवदर्शनाला गेलो तरी. मग ऊर्जा विचार करते की बापरे, पद्माच्या लग्नाच्या दिवशी तर माझं इथे असणं खूप गरजेचं आहे, पण मग आता मी काय करू. आता मी देवदर्शनाला सुद्धा नाही म्हणू शकत नाही आणि मला जातासुद्धा येणार नाही आहे.
तर दुसऱ्या बाजूला इकडे विक्रांत हा आलेला असतो आणि बसून म्हणतो, काय मग आज चक्क शौर्य जहागीरदार आपल्या घरी कसे काय? कोणी बोलावलं शौर्य साहेबांना आज चक्क आपल्या घरी? त्याबरोबर लगेचच तो त्याच्या वडिलांना विचारतो, तुम्ही बोलावलं काय? त्याबरोबर मग आता शिर्के म्हणतात, हो मी बोलावलं होतं, तो अर्पिताला भेटायला आलाय. त्याबरोबर मग आता शौर्यसुद्धा म्हणतो, अर्पितासाठी आलो होतो, बोल. त्यावर मग आता तो म्हणतो, काय गरज आहे तुला तिच्यासाठी येण्याची? हे बघ, तुला आहे ना माझ्या बहिणीसाठी येण्याची काही गरज नाही आहे, तिचा वेडेपणा अजून बंद झालेला नाही आहे वाटतं. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, विक्रांत जरा तोंड सांभाळून आवरून नीट भाषेत बोलत जा, विसरू नकोस ती तुझीच बहीण आहे. स्वतःच्या सख्ख्या बहिणीबद्दल जरा व्यवस्थित बोल, जरा आदराने बोल. त्यावर तो म्हणतो की आता काय तू इथे माझे संस्कार वगैरे काढायला बसणार आहेस का? त्याबरोबर मग पुढे आता शौर्य म्हणत असतो, विक्रांत मला तुझ्याबरोबर वाद घालण्यात ना अजिबातच इंटरेस्ट नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच विक्रांतला आई म्हणते, विके अरे गप ना, कशाला उगाच तू त्याच्या नादी लागतोय? त्याबरोबर विक्रांत म्हणतो, मी का गप्प बसू? तुम्ही आज चक्क इकडे आलात शौर्य साहेब, तुम्हाला तुमच्या बायकोच्या वकिलीतून फुरसत मिळाली का? ओ नाही, लगेच निघालाय नाही का? म्हणजे वेळ नाही आहे तुमच्याकडे, बायकोला असिस्ट करता ना हल्ली तुम्ही? त्यावर हे ऐकून शौर्याला राग येतो. शौर्य रागाने विक्रांतकडे बघतो. विक्रांत म्हणतो, अरे असं काय बघतोयस? खरं तेच बोलतोय मी, बायकोला असिस्ट करतोयस ना सध्या, कुठल्याच केस मिळत नाही आहेत तुला म्हणून हां. त्याबरोबर मग आता शिर्केंनासुद्धा राग येतो आणि शिर्केसुद्धा विक्रांतला म्हणतात, विक्रांत काय चाललंय तुझं हे? गप्प बस. शौर्य बेटा तू मनावर घेऊ नकोस, तू जा. त्यावर शौर्य म्हणतो, नाही नाही अंकल, ठीक आहे, इट्स ओके. आज याचं नेमकं काय म्हणणं आहे ना ते मी ऐकून घेतोच, बोल काय बोलायचं आहे तुला? त्याबरोबर मग तो म्हणत असतो की काय नाही, तुमची ती एवढी मोठी आहे ना जहागीरदार असोसिएट्स, मग ती असतानासुद्धा तुला तुझ्या बायकोला असिस्ट करण्याची एवढी काय गरज पडते रे? नाही म्हणजे त्या दिवशी सांगत होतास नाही का माझ्या बाजूला माझ्या समोर उभा राहून की माझ्या बायकोला काही बोलायचं नाही वगैरे वगैरे, मग त्याचं काय? त्याबरोबर शौर्य म्हणत असतो की ऊर्जा माझी बायको आहे. त्याबरोबर मग आता विकी म्हणत असतो की तुमच्या घरच्यांनी मिळून आमची जी काही वाट लावायची ठरवली आहे ना, मला काही कळतच नाही. पहिले तर मला जेलमध्ये पाठवलं, मला जेलची कस्टडी दिली, त्याच्यानंतर आता माझ्या बहिणीबरोबर लग्न मोडून तो एका दुसऱ्याच मुलीशी लग्न करतो आहेस आणि आता तिसरं म्हणजे माझं लग्न त्या पद्माशी लावून द्यायला निघालं आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, एक मिनटं, त्या सगळ्याशी माझा काही संबंध नाही आहे. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, अरे पण माझं आहे ना, त्या सगळ्यात उद्ध्वस्त होतं आहे माझं आयुष्य, कळत नाही आहे का तुम्हाला? त्याबरोबर मग शौर्य विकीकडे बघतच राहतो. विक्रांत म्हणत असतो, नाही करायचं आहे मला त्या भिकारड्या पद्माशी लग्न, कळत नाही आहे का? त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आजी म्हणते, ऊर्जा बेटा काय झालं, कसला एवढा विचार करतेस तू, कशात रमलीस एवढी? त्यावर आता ऊर्जा विचार करते की नाही, आता सध्या तरी मी देवदर्शनाला नाही म्हणायलाच नको. ऊर्जा म्हणते, नाही आजी, कसला नाही, मी आपलं सहजच, तुम्ही म्हणताय तसंच होईल, तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही देवदर्शनाला जायला तयार आहोत. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन हा म्हणू लागतो की चला ठीक आहे, मग विजया एखादी तारीख फिक्स कर तू उत्तम अशी बघून देवदर्शनाकरिता. त्यावर मग विजया म्हणते की ठीक आहे, मी बघते, फिक्स करते तारीख. आणि मग आता ती म्हणत असते, पण मला काय वाटत होतं की हे लग्न काही आनंदाने होत नाही आहे, हे लग्न म्हणजे एक डील आहे, हे लग्न म्हणजे एक समझोता आहे, एक म्हणजे तडजोड आहे. तर तुम्ही दोघंही त्या दोघांचे वकील आहात, म्हणून त्यापेक्षा तुम्ही इथे नसलात तर काही प्रॉब्लेम होणार नाही ना. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणतो, कशाचा प्रॉब्लेम होणार आहे, काही होणार नाही आहे इथे. त्यावर मग ऊर्जा म्हणते, ठीक आहे, बाबांना तुम्हाला आईंना जे सगळं योग्य वाटतं आहे तसं तुम्ही करा, माझी काहीच हरकत नाही आहे, तुम्हा सगळ्यांचं जे मत असेल मला ते मंजूरच असेल. त्याबरोबर आता आजी नोटीस करते की ऊर्जाचं लक्ष काही बरोबर नाही आहे, ऊर्जा कसल्या तरी दडपणाखाली हे बोलते. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे शिर्के असतात ते शौर्याला म्हणतात, शौर्य बेटा जाऊ देत, तू जा, तू कुठे याच्या नादी लागतो आहेस? त्याबरोबर मग शौर्य ह्याला आता विक्रांत म्हणत असतो की हे लग्न तुझी बायको लावून द्यायला निघाली आहे ना, पण यामध्ये तुझ्या बायकोचा बँड वाजणार. त्यावर शौर्य म्हणतो, माझ्या बायकोचा नाही, बँड तुझा वाजणार, तुझा खेळ माझी बायको यू संपवू शकते. तर इकडे ऊर्जा शौर्याला म्हणते की शौर्य आपण
असं जर डाव टाकला ना तर शिर्के आणि हर्षवर्धन या दोघांचाही चेहरा आपण जगात समोर आणू शकू. त्याबरोबर मग शौर्य चिडतो आणि म्हणतो, ऊर्जा बास, स्टॉप इट, इनफ इज इनफ. काय सतत तू हर्षवर्धन लावलंयस? तू ज्यांच्याबद्दल बोलतेस ते माझे डॅड आहेत. त्याबरोबर मग मात्र ऊर्जा शौर्याकडे बघतच बसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.